नमस्कार, मी असलमुल्ला. आज आपण भेट देतोय कराड कृषी प्रदर्शनातील कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार प्राप्त शेतकरी सुधीर अरविंद चिवटे यांच्या स्टॉलला. आता आपण माहिती जाणून घेतोय. म्हणजे अगदी सुरुवात आपल्या महाराष्ट्रात कराडातनं झाली, यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाची. आणि कृषी विभागानं आम्हालाही सपोर्ट केला. कुठल्याही प्रकारचं रासायनिक केमिकल न घालता आम्ही आमच्या शेतामध्ये ऊस तयार करतो. ऊसापासून गूळ, काकवी, छोटे क्यूब, आता महिला वर्गांना देण्यासाठी एक छोटे क्यूब पण असे लुटायसाठी तयार केलेत, संक्रांतीचं उद्देश समोर, डोळ्यासमोर ठेवून. आणि मला माझ्या घरातले पण सगळे मित्रमंडळ घरातले साथ देत असतात. त्यामुळे आम्ही यात करलो. गेल्या 20-22 वर्षामध्ये पैसे मला नक्की कमी मिळाले असतील, पण नाव गाव क्वालिटी अतिशय उत्तम राहिली. आणि आता गेल्या 2 दिवसामध्ये, कालपासून एक इव्हेंट चालू झाले, आज दुसरा दिवस आहे, तर मॅक्झिमम 7-1 हजार रुपयाची विक्री झालेली आहे. म्हणजे कालचं सुरुवात असताना जेवढी, म्हणजे 2-3 दिवस नक्की स्टॉल चांगले चालतील. आणि सगळ्या शेतकऱ्यांनी जे आलेत त्यांना त्याचा आनंद पण घेता यावा आणि प्रत्येक स्टॉल धारकाला पण त्याचा व्यवस्थित रिफंड मिळावे, एवढंच. आजपर्यंत सेंद्रिय शेतीचे तुम्ही उत्पादन घेतले, कोणकोणते तुम्हाला पुरस्कार मिळाले? महाराष्ट्र शासनाने दिलेला सेंद्रिय शेतीचा कृषीभूषण पुरस्कार मिळालेला होता. तसे जर काढले तर 20 ते 22 पुरस्कार आम्हाला मिळाले. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, कृषी विभागाचे असेल, ज्या ज्या ठिकाणी आम्ही स्टॉलला गेलो त्या त्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे पुरस्कार मिळाले. अगदी गेल्या 2023 मध्ये नोएडाला पण आम्हाला कृषी विभागानं पाठवलं होतं. आणि तिथं सुद्धा नोएडा अकोला कृषी विद्यापीठाच्या मार्फत स्टॉल भरला गेला होता. आणि त्यावेळेस आम्ही लिडरशिप केली होती. 8-10 लोक बरोबर होती. तिथं सुद्धा 1 नंबरचं बक्षीस आपल्या स्टॉलला मिळालं होतं, जे आज विद्यापीठापेक्षा आहे, अकोला कृषी विद्यापीठ आहे.